शांतीत क्रांती करणारा कोच स्टीफन फ्लेमिंग आज सीएसकेच्या प्रशिक्षक पदावरून पायउतार झाला. 18 वर्ष, 5 IPL ट्रॉफीज आणि IPL इतिहासातील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक धोनी आणि फ्लेमिंग. आपल्या महाराष्ट्रात पण सीएसके वर भरपूर प्रेम केलं जातं आणि त्यामागचं मोठं कारण सीएसके आणि फ्लेमिंगने मराठी पोरांवर दाखवलेला विश्वास. ऋतुराज गायकवाडची कॅप्टन्सी असेल, आयुष मात्रेला दिलेली संधी असेल, अजिंक्य रहाणेचं करिअर पुन्हा रिवाईव्ह करणं असेल, या आणि अशा अनेक मराठी पोरांना आपलंसं केलं, टीम मध्ये संधी दिली आणि म्हणूनच की काय महाराष्ट्रात सीएसकेला महाराष्ट्र सुपर किंग्स म्हणून पण इथले फॅन्स ओळखू लागले. त्यात फ्लेमिंग म्हणजे ड्रेसिंग रूम मध्ये आरडाओरडा करणारा कोच कधीच नव्हता. तो शांतीत क्रांती करायचा, कमी बोलायचा पण मुद्द्याचं बोलायचा आणि मैदानावर रिझल्ट आणून दाखवायचा. सध्या सीएसकेची टीम ट्रान्झिशन मध्ये आहे मान्य आहे, तरी देखील गेल्या 6 वर्षात 2दा ट्रॉफी उचलली. आजकाल T20 क्रिकेट झपाट्याने बदलतंय. IPL तुम्हाला फक्त मोठ्या स्टार्सनी जिंकता येत नाही. इथे डेटा, मॅचअप्स, स्मार्ट प्लॅनिंग हे सगळं लागतं. RCB सारख्या संघांनी मागच्या काही वर्षात या सगळ्यांवरती भरपूर भर दिला आणि त्याचा रिझल्ट देखील त्यांना मैदानावर मिळालाय. 2दा ट्रॉफी उचलली. विशेष म्हणजे याच हंगामात फ्लेमिंग यांनी मान्य केलं होतं की सीएसकेची T20 कडे पाहण्याची जी पद्धत आहे ती बदलण्याची खरोखर गरज आहे. आणि म्हणूनच की काय हा निर्णय जरी धक्कादायक असला ना तरी पूर्णपणे अनपेक्षित नक्कीच नव्हता. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे, धोनी फ्लेमिंग नंतर सीएसकेचं पुढचं पर्व काय असणार आहे? पुढचा कोच जो असेल तो फ्लेमिंग सारखा असा शांत असेल की दुसऱ्या प्रवृत्तीचा असेल? तुम्हाला काय वाटतंय? सीएसकेचा पुढचा मुख्य प्रशिक्षक कोण असावा? लगेच कॉमेंटमध्ये सांगा.